खाऊन पोट भरेल आणि मनही तृप्त होईल अशी ही वरण चकोल्यांची अगदी साधी, सुटसुटीत आणि झटपट होणारी डिश आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. संध्याकाळच्या वेळी भाजी पोळी खायचा कंटाळा आला ना की मग अशा चटपटीत आणि झणझणीत वरण चकोल्या करून खायच्या. यामुळे पोटही भरतं आणि डायजेशनलाही प्रॉब्लेम होत नाही. बऱ्याच घरांमध्ये वरण चकोल्यांना डाळफळं असंही म्हटलं जातं. तेव्हा चला तर मग बघूया माझी स्पेशल रेसिपी वरण चकोल्या किंवा डाळफळं कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. वरण चकोल्यांचं वरण तयार करण्यासाठी एक छोटी अर्धी वाटी तुरीची डाळ घ्यायची आणि त्यानंतर प्रसादाची एक छोटी अर्धी वाटी एवढी मुगाची डाळ घ्यायची. पूर्ण तुरीची डाळ घेतली तर गॅस होण्याची शक्यता असते, त्यामुळे यामध्ये थोडीशी मुगाची डाळ मिक्स करायची. या दोन्ही डाळी व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आणि मग कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास उकळत्या पाण्यामध्ये डाळ घालून किंचित मीठ घालायचं, त्याचबरोबर चिमूटभर हळद घालायची आणि अर्धा चमचा गोडे तेल घालायचं. 3 ते 4 शिट्ट्या घेऊन डाळ छान शिजवून घ्यायची. कोणतीही डाळ शिजवताना कुकरच्या पाण्यामध्ये एक अर्धा चमचा तेल घातलं ना की डाळ ही कुकरच्या बाहेर येत नाही आणि त्याचबरोबर ती अगदी छान मऊसूत शिजवून होते. रवीच्या साहाय्याने डाळ अशी छान घोटून घ्यायची. आणि आता ह्या डाळीला आपण फोडणी घालूया. कढई तापली की त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा गोडे तेल घालायचं आणि मग मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरे घालायचे, त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचा. मग थोडी कढीपत्त्याची पानं घालायची, 2-3 मिरे घालायचे, 1-2 लवंग टाकायची, 1 ते 1.5 इंच छोटे तुकडे दालचिनीचे घालायचे, त्याचबरोबर 1-2 तमालपत्र घालायची आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घालायच्या. 2 ते 3 लाल तिखट मिरच्या असे तुकडे करून घालायच्या. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धणेपूड घालायची आणि हे सर्व कमी गॅसवर थोडं फ्राय झालं की एक मीडियम आकाराचा कांदा, बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि हे सर्व एक 5 मिनिटं छान फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर या फोडणीमध्ये मग लाल तिखट म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला वरण चकोल्या किती तिखट हव्या आहेत, झणझणीत हव्या आहेत त्याप्रमाणे 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडे मसाला घालायचा आणि पुन्हा हे 5 मिनिटं असं छान तेल सुटेपर्यंत फ्राय होऊ द्यायचं. अशा प्रकारे फोडणीला तेल सुटलं की त्यानंतर घोटून ठेवलेली ही आपली डाळ त्यामध्ये मिक्स करायची. डाळ मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. हे पाणी गार पाणी न घालता गरम केलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे, म्हणजे वरण चकोल्यांची टेस्ट ही खराब होणार नाही. अशा प्रकारे हे अगदी पातळ होईल असं आपण इतपत पाणी घालणार आहोत. मी इथे साधारण 2 ते 3 ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवलं होतं. आपण जितकं पातळ हे वरण असणार आहे त्यामध्ये चकोल्या घातल्यानंतर त्या शिजल्या की मग त्याचा जो घट्टपणा येतो, त्याचा जो अर्क या वरणामध्ये उतरतो, त्याने याची टेस्ट खूप छान लागते. तुम्ही पाहू शकता वरणाची कन्सिस्टन्सी अगदी पातळ अशी आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, कारण आपण वरण शिजवताना, डाळ शिजवताना थोडं मीठ घातलं होतं. आणखीन याची टेस्ट भन्नाट होण्यासाठी अगदी थोडीशी कसुरी मेथी चुरून घालायची आहे. त्याचबरोबर 2 ते 3 आमसुलं यामध्ये घालायची आहेत. गॅस अगदी कमी करायचा आहे आणि हे वरण उकळू द्यायचं आहे. तोपर्यंत वरण चकोल्यांचं पीठ भिजवून लगेच ते लाटायला घेऊया. चकोल्या करण्यासाठी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. मी फक्त गव्हाच्या पिठाच्या चकोल्या करणार आहे. तुम्ही यामध्ये 1 चमचा डाळीचं पीठही ॲड करू शकता. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ म्हणजे चवीपुरतं मीठ, 1 चमचा ओवा हातावर अशा चुरून घालायच्या आहे आणि चकोल्या या खुसखुशीत होण्यासाठी 1 ते 1.5 चमचा गोडे तेल घालायचं आहे. हे तेल या पिठाला छान चोळून घ्यायचं आणि त्यानंतर कणिक भिजवतो ना त्या पद्धतीनेच या चकोल्यांची कणिक भिजवून घ्यायची आहे. कणकेमध्ये तेलाचं मोहन घातल्यामुळे कणिक अगदी छान मऊ लुसलुशीत होते. त्याचबरोबर चकोल्यासुद्धा
मऊ आणि खुसखुशीत होतात। कणिक छान भिजवून झाली आहे। आता लगेचच चकोल्या लाटायला घेऊया। आपली चपाती लाटताना आपण जेवढा गोळा घेतो त्यापेक्षा थोडा कमी आकाराचा गोळा घ्यायचा, मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आणि पोळपाटावर अगदी पातळ अशी पीठ लावून त्याची छान पोळी लाटून घ्यायची। मी तुम्हाला 2 प्रकारच्या वरण चकोल्या किंवा वरणफळं दाखवणार आहे। पहिला प्रकार म्हणजे या पद्धतीने अशी पोळीसारखी पोळी लाटून झाली की त्यावर 1 चमचा, अगदी थोडंसं, 1 चमचाही नाही, थोडंसं तेल लावायचं आणि त्याचा असा पातळ छान बारीक असा रोल करायचा। हा रोल केल्यानंतर सुरीच्या साहाय्याने त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि हे तुकडे आपल्या उकळत्या वरणामध्ये आपण घालायचे आहेत। तुम्ही पाहू शकता याला छान लेयरही दिसत आहेत। याला वरणफळं असं म्हटलं जातं। त्याचं कारणच असं आहे, ही फळांसारखी दिसतात। आता दुसरा प्रकार म्हणजे तशीच छान चपाती लाटून घ्यायची आणि सुरीच्या साहाय्याने शंकरपाळे आपण कसे कापतो ना, त्या पद्धतीने अगदी छोटे छोटे तुकडे कापून घ्यायचे। पोळी जितकी पातळ आपण लाटतो तितक्या लवकर या वरण चकोल्या किंवा फळं शिजतात। सर्व चकोल्या आधी लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर उकळत्या वरणामध्ये एक एक करून सोडायच्या। सर्व वरणफळं किंवा चकोल्या वरणात सोडल्यानंतर साधारणपणे 10 मिनिटांमध्ये तयार होतात। म्हणजे ह्या वरणामध्ये छान मऊसूत शिजतात आणि त्याचा सर्व अर्क वरणामध्ये उतरतो आणि इतक्या सुंदर टेस्टी ह्या वरणफळं तयार होतात। तुम्ही पाहू शकता वरण अगदी पातळ होतं। आता वरण चकोल्या सोडल्यानंतर त्या शिजून असं घट्टसर असं झालेलं आहे। चकोल्या छान शिजल्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी चमच्यामध्ये एखादी चकोली घ्यायची आणि सुरीने ती कापून बघायची। सुरी त्यामध्ये सहज गेली की समजायचं चकोल्या मऊसूत शिजलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता वरणही घट्ट झालेलं आहे आणि चकोलीसुद्धा छान मऊ झालेली आहे। अशा प्रकारे आपल्या ह्या वरण चकोल्या तयार झालेल्या आहेत। वरणाच्या फोडणीमध्ये मिरे, लवंग, दालचिनी हे खडे मसाले घातल्यामुळे दिसायला जरी ह्या फिकट दिसत असल्या तरी झणझणीत अशा लागतात बरं का। तेव्हा फ्रेंड्स, आजचा हा वरण चकोल्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वरण चकोल्या नुसत्या खायच्या नसतात तर त्यावर साजूक तूप घालून खाल्ल्याना की त्याची चव आणखीन वेगळी लागते। एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप हसत रहा। बाय बाय।